महायुतीकडनं म्हणजे भाजप आणि मित्र पक्षाकडनं पैशाचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला गेला आहे. गुंडागर्दीचा वापर झाला, दबाव तंत्राचा वापर झाला, प्रशासनाचा वापर तिथे केला. जसं बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये भरपूर पैशाचा पाऊस तिथे पडला, तसंच नगर दक्षिण मध्ये सुद्धा निलेश भाऊ लंके जिथून उभे आहेत तिथं सुद्धा मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर डॉक्टर अमोल कोल्हेंच्या इथं सुद्धा. आणि आता आपण ज्या भागामध्ये आहोत म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये आहोत, इथे जे महाविकास आघाडीचे दोन्ही उमेदवार सामान्य कुटुंबातले आहेत, पण त्यांच्या विरोधात बलाढ्य शक्ती आहे, पैसा आहे, दबाव तंत्र आहे, त्याच्याच बरोबर सत्ता आहे. त्यामुळे इतका मोठ्या प्रमाणात पैसा हा वापरला जात आहे, तरी सुद्धा जे सामान्य लोक आहेत ते स्वाभिमानाने महाविकास आघाडी बरोबर आहेत. त्यामुळे सगळेच उमेदवार जे महाविकास आघाडीचे ते खूप मोठ्या फरकाने निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो. बावनकुळे साहेबांना थोडस कदाचित त्यांच्या विचारामध्ये आणि डोक्यामध्ये काहीतरी गडबड झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. काहीतरी ते फुगा फुटणार म्हणतायत असं मला कळतं. इथं बसून नाशिकमध्ये त्यांनी जी जबाबदारी घेतली ना 2 लोकसभा मतदारसंघाची नाशिकची, त्यांचाच फुगा हा बावनकुळे साहेबांचा फुटलेला, मोदी साहेबांचा आणि बीजेपीचा फुगा फुटलेला आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल. तुमच्याकडे पुरावे असतील तर पुरावे द्या. आम्ही जे काय खरं आहे ते लोकांसमोर तिथं आणलेलं आहे, व्हिडिओ टाकलेले आहेत. कोण पदाधिकारी, कोण गुंड प्रचार हे तिथं भाजपचा करत आहेत, पैशाचा वापर कसा केला गेला आहे. निलेश लंकेंनी व्हिडिओ टाकलाय, डॉक्टर अमोल कोल्हेंनी व्हिडिओ टाकलाय, मी स्वतः व्हिडिओ टाकलेला आहे. तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर पुरावे द्या. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.